हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मॉर्निंगची सुरुवात डायरेक्ट शॉपपासूनच होते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे किती प्रकारच्या व्हरायटीज आहेत वडापावमध्ये आणि आमच्याकडे कोणत्या प्रकारचे वडापावस भेटतात. तर हे सगळं सांगते तुम्हाला. तर मंचुरियन वडापाव, गॉडफादर वडापाव, VIP वडापाव, स्पेशल जम्बो वडापाव, जंगली वडापाव आणि नॉर्मल वडापाव, जंतर मंतर वडापाव आणि तंदुरी वडापाव. तर असे सगळे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये VIP समोसा पाव, तंदूर भजी, शेजवान वडापाव आणि आमच्या शॉपचा मोस्ट फेमस म्हणजे चॉकलेट समोसा. तर अशा सगळ्या वडापाव समोसा आयटम भेटतात. त्यानंतर आम्ही लगेचच प्रिपरेशन करायला लागलो. वडापावची भाजी बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते सगळं चॉप करून मम्मीच्या हाताखाली दिलं. त्याचं सगळं मिश्रण बनवत होते आणि मग त्यानंतर कांदा वगैरे पण कापून घेतला. जे काही सामग्री लागते ते सगळं कट वगैरे करून घेतलं. तर लगेचच मी बाहेर निघाले काय कामानिमित्ताने आणि मला वाटलं का इथल्या इथेच असेल, पण ॲक्च्युली ते खूपच लांब होतं. म्हणजे मलाच कळत नव्हतं का आम्ही कुठे चाललो आहे, काय चाललो आहे आणि माझ्यासोबत माझा भाऊसुद्धा होता. तर इतक्या लांब आम्ही कुठे चाललो आहे, तर ॲक्च्युली आम्ही चाललो होतो डोंबिवलीच्या MIDCमध्ये. MIDCमध्ये पोचल्यानंतर खूप मोठे मोठे इंडस्ट्रीयल कामं चालू होते. तिथे खूप मोठ्या मोठ्या मशिनरीज होत्या, गाड्या होत्या, काय काय नाही ते बघायला भेटलं आम्हाला. मग शोधत शोधत फायनली आम्हाला कोको कोलाचं गोडाऊनसुद्धा भेटलं. मग तिथे पोचलो आणि इन्क्वायरी केली, काय काम होतं ते केलं. लगेचच घरी जायचा रस्ता पकडला. तर सडनली आमचा प्लॅन झाला होता का कोको कोलाच्या फॅक्टरीला जायचं, बट गुगल मॅपनी दाखवलं आम्हाला काहीतरी वेगळंच. तर गुगल मॅपनी इतकं फिरवलं तर जायचाही रोड समजला नाही आणि यायचाही समजला नाही. तर असा होता आजचा माझा दिवस. सी यू.